नमस्कार, जुलूस ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आलो आहे आमच्या राजापूर तालुक्यातील प्रसिद्ध असं दूधपापेश्वरचं मंदिर आहे. छानपैकी एकदम निसर्गरम्य वगैरे आहे. तर एवढी वर्ष झाले अजूनपर्यंत कधी आलेलं नाही राजापूर तालुक्यात राहून पण. तर आज योग आला आहे म्हणायचं. त्याच साईडला आलो आहे आणि आता व्यवस्थित बनवलं आहे छानपैकी सर्व. आणि राजापूर डेपोतनं आलं तर जवळजवळ 4 ते 5 किलोमीटर आहे आतमध्ये. खाली जव्हार चौकात यायला लागतं, तिथून मग राईट मारून वरती रोड येतो सरळ सरळ डोंगरावर चढायला लागतं. त्यानंतर हे बघा जसं एंट्रन्स आहे. आता एक नंबर बनवलं आहे, पण पहिलं असं नव्हतं. व्यवस्थित कलर वगैरे काढून. आणि साईडला बघा पूर्ण आपला केळी आणि पोपळींचे वगैरे बाग आहेत. आणि खाली लागूनच त्याला मृडानी नदी म्हणून लागते अशी. त्याने ते अजून छान दिसतं मंदिर. पुढे गेल्यानंतर दाखवतो तुम्हाला. जस्ट पोपळींची बागा वगैरे आजूबाजूला एक नंबर आहे वातावरण. बघा एक नंबर कलर वगैरे काढला आता. एकदम ओल्डमध्ये कसे ते वाडे वगैरे असतात त्या टाईपमध्ये लाकडाचे सर्व. आतमध्ये मंडप वगैरे पण सर्व लाकडाचंच बनवलं आहे. आपला सर्व मोस्टली लाकडाचंच बनवलं आहे एकदम. हे बघा ही सभा मंडप आहे पूर्ण. हा बाहेरच्या साईडला पूर्ण सभा मंडप टाईप आहे. नंतर हे थोडा आतमध्ये ते अंतर्गृह म्हणून बोलतात आणि आतमध्ये गर्भगृह. म्हणजे तेव्हा 3 याच्यामध्ये नंदी समोर असतोच आपला प्रत्येक शंकराच्या मंदिराच्या इथे. छान असं नक्षीकाम आहे. दगडाचं आहे आतमध्ये. पण कलर वगैरे केला आहे. मुखवटे आपले. आपला नंदी बसलाय. पुढे स्टेज पूर्ण लाकडामध्ये कोरलेलं आहे बघा. मंडप आहे पूर्ण सभा मंडप. सर्व नक्षीकाम वगैरे एक नंबर आहे. एकदम डिटेलमध्ये लाकडामध्ये पूर्ण कोरलेले. सर्व पानं आणि फुलं टाईप कोरलेले आहे सर्व. अजून एक साईडला आपली पिंडी आहे किंवा तिथे पण नंदी आहे आणि शिवलिंग आहे. मोस्टली आपल्या कोकणात सर्वत्र असेच दिसतात मंदिर. शंकराचे जास्त असतात आपल्याकडे. सर्व लाकडी आहे, कमानी वगैरे सर्व. आणि आता कवर करून ठेवलं आहे मंदिरात. काहीतरी काम चालू असेल मला वाटतं त्यामुळे. आणि बघा हे साईडला वॉटरफॉल आहे छोटा. मृडानी नदी म्हणून बोलतात त्याला. खाली पण एक पिंडी आहे. जस्ट वाव. तिथे वरती ब्रिजवर पण जाऊ, तिकडून पण दिसतो छान. पण इकडून अजून छान दिसतोय बघा. हे बघा जस्ट मागे एक आहे कामेश्वर मंदिर म्हणून आहे. हे पण पूर्ण दगडाचंच बनवलेलं आहे. दगडामध्ये कोरीव काम करून. आतमध्ये पण एक शिवलिंग आहे.
देव कामेश्वर मंदिर आणि स्टोरी वगैरे लिहिलं, सर्व माहिती त्याच्याबद्दल. गाईचं ब्रिजवर जाऊया, नंतर बघू. आता कोकणात एवढी मंदिरं छान बनवलीत ना की म्हणजे बाकी जेवढी दिसतात त्याच्यापेक्षा तरी खूपच छान आहेत. म्हणजे साईडला पूर्ण ते बघा, हे खोपोलीला वगैरे आहे ना स्वामी सॉरी गगनगिरी महाराजांचं मठ, त्या टाईपमध्येच आहे. आणि हे पण छान दिसतात आहे. पायरीवरून जाऊया आपण ब्रिजवर. हे एक मंदिर आहे कुठलं तरी त्या साईडने. आणि मोस्टली आपला गुगलला वगैरे जे फोटो वगैरे दिसतात ना ते बघा असे इकडून काढतात. मोस्टली हाच फोटो दिसतो गुगलवर वगैरे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला आजची व्हिडिओ आवडल्यास आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.